Hello student, last lecture we have completed the second unit. So let's start with third unit. त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे कॉन्स्टंट व्यू अँड SQL. So let's start. What is constant? Mainly security and the integrity of the data are the most important factor in judging the success of the system. Integrity constant is a mechanism to prevent the invalid data entry into the table and maintain the data consistency. Constants are used to enforce the limit to the range of the data or the type of the data that can be inserted, updated, deleted from the table. मेनली कॉन्स्टंट काय फोकस करतो की आपण जो डेटा एंटर करतो टेबलमध्ये तो सिक्युअर मॅनरमध्ये सेव्ह करण्याचं काम कॉन्स्टंट करतं. कॉन्स्टंटने काय केलं जातं की इनव्हॅलिड डेटा एंट्री करून घेत नाही टेबलमध्ये आणि त्याच्यामुळे डेटा कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन ठेवली जाते. मग कॉन्स्टंटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे लिमिट्स लावू शकतो. आपल्या पर्टिक्युलर डेटाचा रेंज आपण टाकू शकतो किंवा डेटा टाईप आपण कॉन्स्टंटचा डेटा टाईप पर्टिक्युलर डेटा टाईपमध्ये कॉन्स्टंट आहे तो एंटर करून घेण्याचं काम कोण करतं? कॉन्स्टंट करतं. The whole purpose of the constant is to maintain the data integrity during the various transactions like update, delete and insert on the table. कॉन्स्टंट काय करतं की आपण डेटा एंटर करून घेतो टेबलमध्ये, त्यावेळी डिलिशन किंवा आपण जेव्हा एखादे ट्रान्झॅक्शन परफॉर्म करतो, अपडेट करतो टेबलमधला जो डेटा आहे तो, त्यावेळी कॉन्स्टंट त्याच्यावरती लिमिट्स लावतं किंवा एखाद्या पर्टिक्युलर रेंज लावतं की हा डेटा आहे तो पर्टिक्युलर या मॅनरमध्ये तुमच्या टेबलमध्ये स्टोअर झाला पाहिजे. सो त्याच्यासाठी कॉन्स्टंट युजफुल आहे. त्यामध्ये टाईप ऑफ कॉन्स्टंट दिलेले आहेत. फर्स्ट इज डोमेन इंटिग्रिटी कॉन्स्टंट, सेकंड इज एंटिटी इंटिग्रिटी कॉन्स्टंट, थर्ड रेफरन्शियल इंटिग्रिटी कॉन्स्टंट अँड फोर्थ इज एंटरप्राइज कॉन्स्टंट. यामध्ये आपण फर्स्ट पार्ट बघणार आहोत, डोमेन इंटिग्रिटी कॉन्स्टंट. द डोमेन कॉन्स्टंट आर कन्सिडर ॲज द मोस्ट बेसिक फॉर्म ऑफ इंटिग्रिटी कॉन्स्टंट. Domain, it is a set of permitted value of the attribute. For the attribute of the define is a default value and the range value or the specific value. The domain integrity constants are easy to test when the data is entered. The domain integrity constant check whether the attribute has a proper and the right value in the database or not. Domain integrity means it is a collection of valid data set in or value of the attribute. डोमेन इंटिग्रिटी कॉन्स्टंटमध्ये काय केलं जातो, आपण जो डेटा एंटर करतो आहे टेबलमध्ये तो व्हॅलिड डेटा आहे की नाही ते चेक करण्याचं काम कुठे केलं जातं? डोमेन इंटिग्रिटी कॉन्स्टंटमध्ये. त्यामध्ये आपला जो डेटा आहे तो प्रॉपर आणि राईट व्हॅल्यूज एंटर करता आहेत की नाही डेटामध्ये ते चेक करण्याचं काम डोमेन इंटिग्रिटी व्हॅल्यूमध्ये केलं जातं. आणि त्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. एक आपण टेबल घेतलं आहे, त्यामध्ये एम्प्लॉई ID आहे, नेम आहे आणि सॅलरी आहे. एम्प्लॉई ID बघा आपण इंटिग्रिटी ॲट्रिब्यूट इंटिजर ॲट्रिब्यूट्स आपण एम्प्लॉई IDमध्ये स्टोअर करून घेण्यासाठी टेबल डिफाईन केलेलं आहे. बट यामध्ये काय केलं आहे की एम्प्लॉई IDमध्ये ए डिफाईन केलं आहे. मग ते मग डोमेन इंटिग्रिटी कॉन्स्टंट काय करणार की अलाउच करणार नाही की जिथे इंटिजर व्हॅल्यू एंटर करायचे आहे तिथे जर तुम्ही कॅरेक्टर व्हॅल्यू एंटर करून घेतला तर तिथे काय येणार, एरर येणार की तुम्ही जो डेटा एंटर करताय तो व्हॅलिड डेटा नाही आहे. मग हे काम कोण करतं? इंटिग्रिटी कॉन्स्टंट आहेत ते हे काम करतात. ठीक आहे. हा डोमेन इंटिग्रिटी तुम्हाला पार्ट समजला असेल. देन नेक्स्ट इज कॉन्स्टंट ऑफ द डोमेन इंटिग्रिटी. डोमेन इंटिग्रिटीच्या वेगवेगळ्या कॉन्स्टंट आहेत. मग कशा प्रकारे आपण जो डेटा एंटर करून घेणार आहोत टेबलमध्ये त्यावरती कुठले रिस्ट्रिक्शन तुम्ही डोमेन इंटिग्रिटी थ्रू लावू शकता ते दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे नॉट नल, सेकंड इज युनिक, थर्ड इज डिफॉल्ट अँड फोर्थ इज चेक. सो पहिला आपण पार्ट बघूया, नॉट नल. By setting the not null constant, we can assure that column does not hold a null value. When you don't prevent the value of the particular column while inserting the record into the table, it takes the null value by default. By setting the null constant, we can be sure that the particular column cannot have a null value. काय वेळेला काय होतं की जेव्हा आपण नॉट नल हा कॉन्स्टंट आपल्या टेबलला अप्लाय करतो तेव्हा डेटा युजर करून आपला जो पर्टिक्युलर टेबल असेल ते व्हॅल्यू एंटर करून घेणार. अदरवाईज नॉट नल अशी व्हॅल्यू बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ती तिथे प्रिंट करणार. मग हा काय झाला? नॉट नल कॉन्स्टंट झाला. तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता. इथे रोल नंबर आहे अँड नेम आहे.
रोल नंबर आपण 1 2 3 एंटर केले आहेत, बट नेममध्ये 2च नाव एंटर केले आहेत अँड थर्ड नाव एंटर नाही केलं आहे. मग हे अलाउड नाही करत टेबल. जेव्हा आपण नॉट नल कन्स्टेंट अप्लाय करणार टेबलवरती त्यावेळी हे अलाउड नाही करणार. मग तो काय करणार, बाय डिफॉल्ट जर युजरकडून व्हॅल्यू समोरून आली नाही तर नॉट नल, बाय डिफॉल्ट नॉट नल अशी इन्फॉर्मेशन म्हणजे नॉट नल असं प्रिंट होऊन येणार तिथे. मग ते काय झालं, आपण नॉट नल कन्स्टेंट अप्लाय केल्यामुळे पर्टिक्युलर जो आपला कॉलम आहे तो रिकामी ठेवणार नाही, तो त्याच्यामध्ये काही ना काहीतरी व्हॅल्यू म्हणजे नॉट नल, ॲटलिस्ट नॉट नल तरी लिहिणार. म्हणजे हा काय झाला, नॉट नल कन्स्टेंट झाला. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज युनिक. युनिक कन्स्टेंट as the name suggests can we take only the unique value in the column or the set of the column. It keeps the uniqueness of the table. When column has a unique constant, then that the particular column cannot have a duplicate value. युनिकने काय होतं की आपला जो पर्टिक्युलर आपण डेटा जो एंटर करून घेणार आहोत तो युनिक व्हॅल्यू असले पाहिजे. हे काम युनिक व्हॅल्यू एंटर करून घेण्याचं काम कोण करतं, युनिक कन्स्टेंट करतं. सपोज आता तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघा, एम्प्लॉई आय डीमध्ये 8001 हा पहिला तुमचं व्हॅल्यू झाला, 8002 अँड खालती थर्ड नंबरला पण 8002. हे युनिक आहे का, नाही. तिथे काय यायला हवं, बाय डिफॉल्ट 3 यायला होतं किंवा 4, तुम्ही जे काही एंटर कराल ते. बट 8002 एंटर केल्यामुळे काय झालं, युनिकनेस जो आहे टेबलचा तो मेंटेन राहिलेला नाही आहे. मग जेव्हा आपण युनिक हा कन्स्टेंट यूज करणार तेव्हा आपल्या डेटाबेसमध्ये टेबलमध्ये एंट्री व्हॅल्यू करून घेत असताना जर रिपीटेड व्हॅल्यू झालेली असेल तर युनिक तो कॉन्स्टंट आहे तो आपल्याला काय एरर दाखवणार की दिस इज नॉट अलाउ बिकॉज ऑलरेडी सेम व्हॅल्यू जी आहे ती एंटर आहे तुमच्या टेबलमध्ये. मग यामुळे काय होतं, युनिकनेस मेंटेन होतो आणि तुमचा जो डेटा आहे तो रिडंडंट म्हणजे रिपीटेड मॅनरमध्ये तुमच्या डेटाबेसमध्ये एंटर केलेला जात नाही. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज डिफॉल्ट. When the user does not provide the value to the column while inserting the record in the table, the default constant provides the default value to the column. डिफॉल्टने काय केलं जातं, बाय डिफॉल्ट सपोज तुम्ही आता सॅलरी हा कॉलम देत असाल युजरला आणि तुम्ही बाय डिफॉल्ट हा कन्स्टेंट यूज करून बाय डिफॉल्ट पर्टिक्युलर एम्प्लॉईची सॅलरी ही मिनिमम 10,000 जर एंटर करून दिली डिफॉल्ट या कन्स्टेंटला, तर सपोज डेटा एंटर करत असताना किंवा एम्प्लॉईचा जेव्हा तुम्ही डेटा एंटर करत असताना जर एखाद्या एम्प्लॉईची तुम्ही व्हॅल्यू द्यायला विसरला, सॅलरीची व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करायला विसरला अँड मग बाय डिफॉल्ट कन्स्टेंट आहे तो काय करणार, बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू त्याला असाइन केलेली असणार, सपोज तुम्ही 10,000 केली असेल तर टेबलमध्ये इन्सर्ट होत असताना बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू तुम्ही असाइन केलेली आहे ती तुमच्या टेबलमध्ये तो इन्सर्ट करून घेणार. म्हणजे डिफॉल्टने काय होतं की बाय डिफॉल्ट तुम्ही जरी व्हॅल्यू जर इन्सर्ट नाही केलात फीचरमध्ये किंवा विसरलात, चुकून एखाद्याकडून प्रॉब्लेम म्हणजे विसरू शकता, मग त्या टायमिंगला डिफॉल्ट कन्स्टेंट जर तुम्ही अप्लाय केलेला असेल त्या टेबलवरती तर डिफॉल्टची जी व्हॅल्यू असेल पर्टिक्युलर कॉलमची ती व्हॅल्यू त्या कन्स्टेंट थ्रू अप्लाय केली जाते तुमच्या टेबलमध्ये. हा पॉईंट समजला असेल आय होप. देन नेक्स्ट पॉईंट इज चेक. दिस कन्स्टेंट यूज टू सेट द user defined constant of the column as per the requirement of the business. For while we can developing an application, we may not set the same rule while inserting and updating of the data in the specific field. चेकने काय केलं जातं, सपोज तुम्ही एखादा कॉलम एखादा फॉर्म डिझाईन केला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही युजरकडून डेटा इन्सर्ट करून घेत आहे. मग चेकने काय केलं जातं, पर्टिक्युलर तुम्ही रेंज देऊ शकता. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फोन नंबर, मोबाईल नंबर तुम्ही जेव्हा युजरकडून घेणार तेव्हा त्याची एक पर्टिक्युलर रेंज तुम्ही डिफाईन करून ठेवू शकता युझिंग चेकने की 1 to 10 एवढ्याच लिमिटमध्ये तुमचा फोन नंबर. काही जण फेक नंबर म्हणून तुम्हाला 20 डिजिटचा नंबरसुद्धा देऊ शकतात. मग चेकने काय केलं जातं, पर्टिक्युलर रेंज तुम्ही टाकू शकता तुमच्या त्या फॉर्ममध्ये. म्हणजे काय होईल की पर्टिक्युलर तेवढ्या साईजचा डेटा तुमच्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट होणार. दुसरं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एज लिमिट तुम्ही देऊ शकता त्या फॉर्ममध्ये. तुम्हाला सपोज पर्टिक्युलर 15 to 20 एजचे स्टुडंट जर तुमच्या एजच्या स्टुडंट जर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये सबमिट करून घ्यायचे असेल किंवा डेटाबेसमध्ये घ्यायचे असतील तर तुम्ही चेक थ्रू तुमचं पर्टिक्युलर रेंज तुम्ही अप्लाय करू शकता त्या फॉर्मवरती. म्हणजे काय होणार की डेटा युजर जेव्हा
15 to 20च्या वरती एज असं डिफाईन केलं तर काय करणार की ते अलाउड नाही करणार. तुम्ही एक्झाम्पलमध्ये पण बघू शकता. रोल नंबर, नेम अँड एज आहे, यामध्ये डेटा आपण इन्सर्ट करून घेतलेला आहे आणि जे रोल नंबर 3 आहे त्याचं एज काय लिहिलं आहे मी 35 लिहिलं आहे. पण सपोज मी आता इथे एजला काय दिलं आहे चेक नेम, रेंज अप्लाय केली आहे 50 to 20. सो मग जेव्हा डेटाबेसमध्ये मी 35 एंटर करणार त्यावेळी तो काय एरर दाखवणार की रेंज दिलेली आहे पर्टिक्युलर एवढ्या एजमध्येच, एज लिमिटमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही डेटा इन्सर्ट करा, अदरवाईज नाही करू शकत. मग हा जो आहे हा यूज आहे चेक कॉन्स्टंट. चेक कॉन्स्टंट थ्रू तुम्ही काय करू शकता, तुमचा जो पर्टिक्युलर डेटा आहे त्याच्यावरती तुम्ही रेंज, स्पेसिफिक रेंज जी आहे ती अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे तुमचा डेटा आहे तो तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही डेटाबेसमध्ये एंटर करून घेऊ शकता. देन नेक्स्ट इज entity integrity constant. Under the entity integrity constant, the primary key is the main factor. entity integrity मध्ये काय, entity म्हणजे काय, तुमचा पर्टिक्युलर ती जी एंटिटी म्हणजे तुमचा टेबलचा जो कॉलम असेल तो तुमचा एंटिटी असतो. सो प्रायमरी की इज अ कॉन्स्टंट ऑफ एंटिटी इंटिग्रिटी कॉन्स्टंट. प्रायमरी की तुम्ही याआधी पण बघितलं आहे. प्रायमरी की काय करते, प्रायमरी की इज युनिकली आयडेंटिफायर फॉर इच रेकॉर्ड इन द टेबल. इट मस्ट हॅव द युनिक व्हॅल्यू अँड कॅन नॉट बी होल्ड द नल व्हॅल्यू. प्रायमरी की काय करते, तुमचा जो डेटाबेसमधला जो डेटा आहे तो युनिकली आयडेंटिफाय करण्याचं काम प्रायमरी की करते आणि नॉट नल व्हॅल्यू किंवा युनिक व्हॅल्यू जी आहे ती एंटर करून घेण्याचं काम प्रायमरी की करते. सेम वे जसं काम युनिक कॉन्स्टंट करतं किंवा नॉट नल कॉन्स्टंट करतं, सेम वे प्रायमरी की पण तेच काम करतं. तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघा, एम्प्लॉई आय डीमध्ये मी 8001 8002 एंटर केला आहे आणि सपोज मी थर्ड जो पर्सन आहे त्याचा एम्प्लॉई आय डी जर एंटरच नाही केला तर प्रायमरी की कॉन्स्टंट जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर ते काय करणार, ती अलावच नाही करणार डेटाबेसमध्ये एंटर करून घेण्यासाठी डेटा. बिकॉज काय की तुम्ही त्याला व्हॅल्यूज दिलेली नाही. म्हणजे प्रायमरी की काय असते, ती युनिकसुद्धा डेटा तुमचा इन्सर्ट करून घेते किंवा नॉट नल जर तुम्ही एंटर व्हॅल्यू दिलीच नाही तर ते सुद्धा ते अलाव करत नाही तुमच्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट करून घेण्यासाठी. सो अशा प्रकारे प्रायमरी की काय यूज केले जाते, युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी आपला रेकॉर्ड. अँड युनिक व्हॅल्यूज अँड नल व्हॅल्यूज असतील किंवा जर तुम्ही सपोज कोणतीच व्हॅल्यू दिली नाही तर ती इन्सर्ट करून घेणार आहे डेटाबेसमध्ये. सो प्रायमरी की कॉन्स्टंट तुम्हाला समजला असेल. So the next point is referential integrity constant. The foreign key constant is also known as a referential integrity constant. In this constant, one field is common in between the two tables. Foreign key represent the relationship between the tables. There is a parent-child relationship between the two tables having a common column. The master table can be referred as a parent, and while the transaction table is considered as a child. The common field is work as a primary key in a parent table while foreign key in a child table. रेफरन्शियल इंटिग्रिटी कॉन्स्टंटमध्ये काय येतं, फॉरेन की. आपण या आधीच्या लेक्चरला आपण फॉरेन की म्हणजे काय बघितलं आहे. सो फॉरेन की काय असते की ती रेफरन्स करते दुसऱ्या टेबलला आणि दोन टेबलमध्ये रिलेशन दाखवण्यासाठी फॉरेन की यूज केली जाते. यामध्ये असं सांगितलेलं आहे की देअर इज अन पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप बिटवीन द टू टेबल्स हॅविंग अ कॉमन कॉलम. यामध्ये एक कॉलम असतो तो दोघांमध्येही दोन्ही टेबल्समध्ये कॉमन असतो आणि ते पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप दाखवतं. यामध्ये जो पॅरेंट असतो, जो रेफरन्स करतो त्याला पॅरेंट म्हणतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही ट्रान्झॅक्शन करता त्याला चाइल्ड असं म्हटलं जातं. कॉमन फील्ड जी असते ती प्रायमरी की असते अँड इन अ पॅरेंट टेबल फॉरेन की इज अँड चाइल्ड टेबल. आपले प्रायमरी की कॉमन फील्डमध्ये वर्क करत असताना प्रायमरी की आपली पॅरेंट टेबलमध्ये असते अँड फॉरेन की ही चाइल्ड टेबलमध्ये असते. तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता, कन्सिडर द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट डेटाबेस हॅविंग अ 2 टेबल्स. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे दोन डेटाबेसेसचे टेबल्स आहेत. एक आहे कोर्स डिटेल आणि दुसरा आहे स्टुडंट. यामध्ये तुम्ही बघू शकता कोर्स कोड, कोर्स नेम अँड फीज आहे.
त्यामध्ये जो कोर्स कोड आहे ते तुमचं काय असणार आहे, प्रायमरी की असणार आहे, तो तुमचा पॅरेंट टेबल असणार आहे. आणि दुसरा कुठचा आहे, चाइल्ड टेबल स्टुडंट नावाचा. त्यामध्ये काय फील्ड आहेत, स्टुडंट आय डी आहे, नेम अँड कोर्स कोड. मग यामध्ये तुम्ही बघू शकता कोर्स कोड आहे तो काय आहे, रेफरन्स की म्हणून वर्कआउट करतं. आणि कोर्स कोड जो आहे तो कोर्स डिटेल्समध्ये काय आहे, ॲज अ प्रायमरी की वर्कआउट करतो. आणि स्टुडंट टेबलमध्ये कोर्स कोड ॲज अ फॉरेन की म्हणून वर्कआउट करतं. सो ह्या दोन्ही टेबलमध्ये एक आहे जो कॉलम तो कॉमन आहे. आणि तो अशा प्रकारे त्या दोन टेबल्सचे रिलेशन दाखवण्याचं काम फॉरेन की थ्रू करत आहे. सो यामध्ये तुम्ही बघू शकता की जो पर्टिक्युलर जो स्टुडंटने ओरॅकल किंवा जावा हा सब्जेक्ट घेतला असेल तर त्या पर्टिक्युलर स्टुडंटच्या नावाच्या पुढे कोर्स कोड असाईन केलेला आहे. मग ज्यावेळी सर्चिंगसाठी तुम्ही जाणार त्यावेळी काय करणार, जेव्हा तुम्ही चेक करायला जाणार तेव्हा तो रेफरन्स करणार. जेव्हा तुम्ही कोर्स कोड बघणार JV, तो रेफरन्स करणार तुमच्या कोर्स डिटेल्स या टेबलमध्ये. आणि तुम्हाला मग कळेल की ॲक्च्युली JV हा कोर्स कोड कुणाला असाईन केलेला आहे, त्याचा कोर्स नेम काय आहे, त्याची फी किती आहे. अशा प्रकारे दोन टेबलमध्ये रिलेशनशिप दाखवण्यासाठी रेफरन्शियल इंटिग्रिटी कॉन्स्टंट यूज केलेला आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज एंटरप्राइज कॉन्स्टंट. Enterprise constants are also referred as a semantic constant. They can be additional rules specified by the user or the database administrator. These rules are depending upon the requirement and the constant of the business for while database system being maintained. एंटरप्राइज कॉन्स्टंट म्हणजे काय, हे पर्टिक्युलर सिमेंटिक जे रूल्स आहेत स्पेसिफिक डेटा ॲडमिनिस्ट्रेटरने बनवलेले किंवा स्पेसिफिक जो युजर आहे त्याने स्वतःच्या यूजफुलसाठी जे रूल्स बनवलेले असतात ते एंटरप्राइज कॉन्स्टंटमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इन कॉलेज सिस्टीम क्लास हॅव अँड मॅक्झिमम 30 स्टुडंट. काही कॉलेजमध्ये प्रत्येक कोर्सला फक्त 30 स्टुडंट्स असाईन होऊ शकतात. सो हा काय झाला, त्या पर्टिक्युलर कॉलेजचा एक स्वतःसाठी बनवलेला रूल झाला. सेम वे काही कॉलेजमध्ये असं असतं की अ टीचर कॅन टीच अ मॅक्झिमम 4 क्लासेस अ सेमिस्टर. म्हणजे काही कोर्स काही कॉलेजेसला असं असते की पर्टिक्युलर 4च क्लासेस आहेत ते एक टीचर घेऊ शकतो एका सेमिस्टरमध्ये. मग हे काय झालं, ते पर्टिक्युलर त्यांच्या सिस्टीममध्ये त्यांनी त्यांच्या रिक्वायरमेंटसाठी किंवा त्यांचा जो डेटाबेस आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी स्वतःसाठी रूल्स बनवलेले असतात. ते कसले असतात, ती एंटरप्राइज कॉन्स्टंटमध्ये येतात. एक्झाम्पलमध्ये पण बघा तुम्ही, क्लास हॅविंग मॅक्झिमम 35 स्टुडंट. काही याला 35 स्टुडंटची मॅक्झिमम कॅपॅसिटी असते, काही कॉलेजला 30 स्टुडंटची असते. सो त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते त्यांचे रूल्स चेंज करत राहतात. सो तो आहे एंटरप्राइज कॉन्स्टंट. अशा प्रकारे आपण 4 कॉन्स्टंट बघितले. पहिलं बघितलं डोमेन इंटिग्रिटी कॉन्स्टंट, त्यानंतर बघितलं एंटिटी इंटिग्रिटी कॉन्स्टंट, रेफरन्शियल इंटिग्रिटी कॉन्स्टंट, अँड फोर्थ वन इज एंटरप्राइज कॉन्स्टंट. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.